जय महाराष्ट्र. आर-टी व शैक्षणिक वर्ष 2026 मध्ये आपल्या पाल्याचं ॲडमिशन आर-टी मार्फत करू इच्छिणाऱ्या पालकांसाठी हा व्हिडिओ असणार आहे. आपण पाहतोय मागच्या वर्षी आर-टीची ॲडमिशन प्रक्रिया ही डिसेंबर महिन्यात सुरू झाली होती, ज्यामध्ये की डिसेंबरच्या 18 तारखेला शाळेच्या नोंदणी, जी पहिली टप्पा असतो आर-टी प्रवेश प्रक्रियेचा, तो सुरू झाला होता आणि जानेवारीच्या 15-16 तारखेपर्यंत हा टप्पा संपला होता आणि जानेवारीच्या 15 तारखेच्या नंतर विद्यार्थ्याची नोंदणी सुरू झाली होती. यावर्षी अद्यापही ॲडमिशन प्रक्रिया सुरू झालेल्या नाहीयेत. त्यामुळे पालकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे, की खरंच ॲडमिशन प्रक्रियेला उशीर होत आहे का? जर उशीर होतोय तर त्याचं कारणं काय आहेत? आणि मग आपण पालकांनी काय-काय केलं पाहिजे आता? कुठं जाऊन चौकशी केली पाहिजे का? की मग आर-टीला जर उशीर झाला तर परत आमचा पुढचा ॲडमिशन्सवरती काय अडचणी येऊ शकतात का? याची सर्व माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ त्या पालकांपर्यंत पोहोचवा, ज्यांचं पाल्य मुलगा किंवा मुलगी सन 2019 वर्षी जन्मलेले आहेत. म्हणजेच जुलै 2019च्या नंतर ते डिसेंबर 2020 मध्ये जन्मले असतील, तर पहिलीच्या वर्गात ते पात्र असणार आहेत. त्यामुळे त्यांना हा व्हिडिओ पाठवा, ज्यांना की आर-टीची माहिती मिळेल, कधी सुरू होणार आहेत फॉर्म्स आणि तब्बल 8 ते 10 लाख रुपये त्यांचा शिक्षणावरचा वाचू शकतो. चला तर मग माहितीला सुरुवात करूया. मित्र आर-टीची प्रवेश प्रक्रिया ही लांबत चालली आहे. आता ही बाब स्पष्ट होत आलेली आहे. जर पहिला टप्पा जे की शाळेची नोंदणी अजून झालेली नाहीये, तर ती जर जानेवारीमध्ये सुरू झाली, तर कमीत कमी 1 महिन्याचा वेळ द्यावा लागणार आहे शाळेच्या नोंदणीला. आणि शाळेची नोंदणी जर जानेवारीच्या शेवटी किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात कंप्लीट झाली, तर विद्यार्थी नोंदणी जी पालकांसाठी प्रक्रिया आहे, ही फेब्रुवारीमध्ये सुरू होणार आणि त्याला 15 ते 20 दिवसाचाच वेळ दिला जाईल. तर अजूनही आशा ही आहे, की जर का जानेवारीमध्ये सुरू झाली प्रक्रिया, तर फेब्रुवारीमध्ये ॲडमिशन्स रजिस्ट्रेशन्स होतील आणि मार्च-एप्रिलपर्यंत तुम्हाला स्पष्ट होईल, की तुमच्या पाल्याचं ॲडमिशन झालंय का नाही आणि त्यानंतर जर झालं असेल तर काय करायचंय, झालं नसेल तर आपापलं एप्रिलमध्ये तुम्ही तुमच्या शाळा घरच्या जी इच्छुक शाळा आहे त्या ठिकाणी स्वतः जाऊन ॲडमिशन करू शकता. परंतु अजून एक चिंतेची बाब ही आहे, की जर का हा जो काही उशीर होतोय तो आणखीन पुढे सरकला, तर मात्र चिंता करण्याची बाब आहे पालकांमध्ये. कारण ॲडमिशन प्रक्रिया जर जून-जुलैपर्यंत जर गेली, मे-जूनपर्यंत जरी गेली, तरीही पालकांना बराच सारा त्रास आणि मनस्ताप होणार आहे. कारण मेमध्ये जर लॉटरी सिस्टम्स निघाल्या, तर एप्रिलमध्ये जी अकॅडमिक वर्ष सी-बी-एस-ई, आय-सी-एस-सीचं सुरू होत आहे आणि तुम्ही जर तुमची सीट बुक नाही केली कुठल्या शाळेत, ज्या कुठल्या शाळेत तुमचं पाल्य जात आहे, तर तुमचा 1 महिना पाल्याचा वाया जाऊ शकतो किंवा तुम्ही सीट बुक केली आणि आर-टीमध्ये नंबर लागला, तर तुमचं जे काही तुम्ही फीस भरलाय पहिल्या वर्षाची तीही वाया जाणार आहे. आता येणारा काळच सांगणार आहे, की नेमकी ही ॲडमिशन प्रक्रिया काय आहे. मग पालकांच्या आणखीन एक विनंती आहे माझी, की इतर कुठल्याच वर्तमानपत्र असतील, कुठली वेबसाईट असेल किंवा आणखीन कुठलं माहितीचा स्रोत असेल, त्यावरती विश्वास न ठेवता डायरेक्ट आर-टीच्या वेबसाईटवरती जा. त्यामध्ये नोटिफिकेशन्स आलेत का ते पहा आणि मगच त्यावरती तुम्ही कार्य करायला सुरुवात करा. आता तुमच्याकडे वेळ आहे, तर तुम्ही कागदपत्र तयार करा. तुम्ही ज्यांना कोणाला भाडे करार करायचं त्यांनी भाडे करार करा. आता कसा भाडे करार करायला लागतो, कागदपत्र काय-काय लागतात, काय त्याचे संबंध माहितीचे व्हिडिओज वेगवेगळे मी बनवलेले आहेत आणि मागच्या 5-6 वर्षापासून मी ते बनवून पालकांना मार्गदर्शन करत आहे. सोबतच कधी सुरू होणार ॲडमिशन प्रक्रिया याची जर खातरजमा करून घ्यायची असेल, तर एक WhatsApp ग्रुप मी बनवलेला आहे. लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. त्याचं शुल्क आहे ₹100. त्याचेही कारणं आहेत शुल्क ठेवण्याचे. मला घाई आणि गर्दी नकोय. केवळ इच्छुक पालक ज्यांना खरंच गरज आहे, एक ₹100 खर्च करून जर तुम्ही 8 ते 10 लाख रुपये तुमच्या पाल्याच्या शिक्षणावरचे वाचवू शकत असाल, तर ही किंमत खूप कमी आहे. आशा करतो येणाऱ्या काळात तुम्हाला लवकरात लवकर ॲडमिशन प्रक्रियेबद्दल व्हिडिओच्याद्वारे अपडेट देण्याचा प्रयत्न करणार आहे. ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.